नमस्कार. आज आपण CMMI V3.0 च्या नजरेतून एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे रिमोट आणि हायब्रिड कामात मास्टरी कशी करायची. हा विषय आजच्या काळात आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न, रिमोट वर्क म्हणजे नेमकं काय? कामातला गोंधळ की एक नवी संधी? खरं तर अनेक कंपन्यांसाठी हा बदल अचानक आला आणि थोडा गोंधळ उडालाच. पण जर याला व्यवस्थित हाताळलं ना, तर हीच गोष्ट एक प्रचंड मोठी ताकद बनू शकते. आता ती कशी, तेच तर आपल्याला आज बघायचंय. तर या समस्येवर CMMIचे उत्तर काय आहे? ते आहे एनेबलिंग व्हर्च्युअल वर्क. हा एक असा प्रॅक्टिस एरिया आहे जो रिमोट कामातल्या अडचणींना संधीमध्ये बदलून टाकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर EVW म्हणजे काय? तर ऑफिसच्या बाहेर म्हणजे घरून किंवा कुठूनही काम करण्यासाठी एक पक्की सिस्टम तयार करणं. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, यात फक्त टेक्नॉलॉजी येत नाही, तर कामाचे नियम काय असतील, वातावरण कसं असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, जेणेकरून काम एकदम यशस्वीरित्या पार पडेल. आता इथे खूप इंटरेस्टिंग बदल दिसतोय. बघा, आधी CMMI याला एनेबलिंग व्हर्च्युअल सोल्युशन डिलिव्हरी म्हणायचं. म्हणजे काय, तर फक्त प्रोजेक्ट वेळेवर पोहोचवण्यावर फोकस होता. पण आता याला एनेबलिंग व्हर्च्युअल वर्क म्हणतात. म्हणजे फक्त डिलिव्हरी नाही, तर रोजचं प्रत्येक काम व्हर्च्युअली कसं चांगलं करता येईल यावर भर दिला जातोय. हा खरंच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. बरं, आता पुढच्या भागाकडे वळूया. हे सगळं करायचं का, याचं महत्त्व काय? कारण बघा, EVW लागू करणं म्हणजे फक्त एक नवीन प्रोसेस नाहीये. याचे अगदी ठोस फायदे आहेत, जे संस्थेला थेट मिळतात. यातले 3 मोठे फायदे तर लगेच दिसतात. पहिला अगदी सरळ आहे, प्रवासाचा वेळ वाचतो आणि पैसेही वाचतात. दुसरा, जेव्हा एक चांगली सिस्टम असते तेव्हा कामाची क्वालिटी आणि स्पीड दोन्ही वाढतं. आणि तिसरा फायदा तर हा तर गेम चेंजर आहे. तुमची कंपनी फक्त एका शहरापुरती मर्यादित राहत नाही, तर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून बेस्ट लोकांना कामावर घेऊ शकते. विचार करा, केवढी मोठी संधी आहे ही. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, ते म्हणजे हे 3 स्तर. कोणतीही संस्था जेव्हा व्हर्च्युअल काम सुरू करते, तेव्हा ती या 3 स्तरांच्या प्रवासातून जाते. चला तर मग बघूया हे स्तर नेमके आहेत तरी काय. पहिला स्तर आहे प्रारंभिक आणि प्रतिक्रियात्मक. म्हणजे काय, तर ही अगदी सुरुवातीची स्टेज आहे. इथे संस्था फक्त गरजेनुसार रिॲक्ट करते. म्हणजे काही अडचण आली की त्यावर उपाय शोधायचा. इथे लांबचा विचार नसतो, फक्त आजचं काम कसं सुरू राहील यावर लक्ष असतं. याचं एक अगदी सोपं उदाहरण घेऊया. समजा अचानक ऑफिस बंद झालं. आता मॅनेजर काय करेल? तो फक्त एकच गोष्ट विचारेल, अरे सगळ्यांकडे लॅपटॉप आणि इंटरनेट आहे ना? आणि जर कोणाकडे वायफाय नसेल तर ती एक अडचण झाली. त्यावर पटकन काहीतरी जुगाड करावा लागेल. इथे कोणताही प्लॅन नाहीये, फक्त तात्पुरती सोय केली जाते. हीच आहे लेव्हल 1, फक्त रिॲक्शन. आता येऊया लेव्हल 2 कडे, आणि ही एक मोठी उडी आहे. इथे आपण फक्त अडचणी आल्यावर धावपळ करण्याऐवजी प्रोॲक्टिव्ह होऊन प्लॅनिंग करायला लागतो. व्हर्च्युअल कामाचं मॅनेजमेंट सुरू होतं. लेव्हल 2 मध्ये साधारणपणे 2 गोष्टी घडतात. एक, आपण काही नियम बनवतो, जसं की ठीक आहे, रोज सकाळी 10 वाजता आपली मीटिंग होईल आणि सगळ्या फाईल्स Google ड्राईव्हवर टाकायच्या. आणि दुसरं, आपण येणाऱ्या समस्यांवर लक्ष ठेवून त्या सोडवतो. म्हणजे जर कोणाचं इंटरनेट सारखं जात असेल तर त्यांना कंपनीकडून एक डॉंगल दिला जातो, जेणेकरून काम थांबू नये. कळतंय? आता आपण फक्त रिॲक्ट करत नाहीये, तर प्लॅनिंग पण करतोय. आणि आता येतो सर्वोच्च स्तर, लेव्हल 3. हे आपलं अंतिम ध्येय आहे. इथे काय होतं तर संपूर्ण संस्थेसाठी एकच स्टँडर्ड पद्धत ठरवली जाते, एक स्ट्रॅटेजी बनते आणि त्यात सतत सुधारणा केली जाते. लेव्हल 3 मध्ये तर सगळा खेळच बदलतो. आता तात्पुरते नियम गेले आणि एक ऑफिशियल वर्क फ्रॉम होम पॉलिसी आली. नियम सगळ्यांसाठी सारखे. आणि इतकंच नाही, तर कंपनी स्लॅक किंवा मायक्रोसॉफ्ट टीम्स सारखी चांगली टूल्स सगळ्यांसाठी विकत घेते. यामुळे होतं काय, तर संपूर्ण संस्थेची काम करण्याची पद्धतच एका वेगळ्या लेव्हलला जाते. आणि हे उदाहरण बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. लेव्हल 3 मध्ये तुम्ही फक्त नियम बनवत नाही, तर ते नियम खरंच उपयोगी पडतायत की नाही हे पण तपासता. जसं की डेटा बघितल्यावर लक्षात आलं की अरे खूपच जास्त मीटिंग्ज होत आहेत. मग त्यावर उपाय काय? नो मीटिंग फ्रायडे सुरू केला. याला म्हणतात डेटा वापरून कामात सुधारणा करणं. ही आहे खरी मॅच्युरिटी. तर एक यशस्वी व्हर्च्युअल कामाची रणनीती फक्त प्रोसेसवर अवलंबून नसते, हे लक्षात घ्या. ती 4 महत्त्वाच्या खांबांवर उभी असते, जे एकमेकांशी जोडलेले आहेत. हे 4 खांब म्हणजे पहिले तुमचे कर्मचारी, दुसरं तुमची कार्यपद्धती म्हणजे प्रोसेस, तिसरं
टेक्नॉलॉजी आणि चौथं सुरक्षा. याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यापासून ते तुमच्या कंपनीच्या डेटाच्या सुरक्षेपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. यातला एकही खांब जरी कमजोर असेल तर तुमची व्हर्च्युअल कामाची ही इमारत कोसळू शकते. चला आता शेवटच्या आणि सगळ्यात ॲक्शनेबल भागाकडे येऊया. एक चांगली AVV प्रॅक्टिस उभी करायची असेल तर त्यासाठी कोणते ठोस डॉक्युमेंट्स लागतात? ही तुमची ब्लूप्रिंट आहे. यासाठी हे 4 डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे आहेत. 1. तुमची स्पष्ट व्हर्च्युअल वर्क पॉलिसी. 2. कम्युनिकेशन प्लॅन, म्हणजे कोण कधी कसं बोलणार. 3. तुमच्याकडे असलेल्या साधनांची यादी, लॅपटॉप, सॉफ्टवेअर, सगळं काही. आणि 4थं आणि सगळ्यात महत्वाचं, कामाच्या प्रगतीचे रिपोर्ट. यांच्या मदतीने तुम्ही एक मजबूत पाया तयार करू शकता. तर या सगळ्या चर्चेनंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. प्रतिक्रिया देण्यापासून ते धोरण बनवण्यापर्यंतच्या या प्रवासात आपली संस्था आज नक्की कुठे आहे? लेव्हल 1 वर फक्त रिॲक्ट करत आहे, लेव्हल 2 वर थोडं प्लॅनिंग करत आहे की लेव्हल 3 वर पोहोचून एक पक्की स्ट्रॅटेजी वापरत आहे? यावर नक्की विचार करा, कारण याचं उत्तरच तुम्हाला पुढची दिशा ठरवायला मदत करेल.